तुझी बहीण म्हणून सांगते, तुला ऐक, तुझी बहीण म्हणून सांगते, काळजावर हात ठेव, डोळे बंद कर आणि एकदा तुझ्या बापाचा चेहरा आठवताय, एकदा बापाचा चेहरा आठव. ज्या ज्या वेळी एखादा पोरगा तुझ्यावर खूप प्रेम करतो असं तुला वाटतं ना, त्या त्यावेळी लहानपणापासनं तुझ्या बापानं तुझ्यावर किती प्रेम केलं ना, हे प्रत्येक प्रेमाचे क्षण आठव. मला सांग ना ताई, तू इतकी स्वस्ती आहे का ग? तुझं चारित्र्य इतकं हलकं आहे का? तू 10-5 रुपयाच्या डेअरी मिल्क साठी आणि 20-25 रुपयाच्या पाणीपुरीसाठी स्वतःचं चारित्र्य विकायला निघतेस. आणि ताई, तू इतकी स्वस्त आहेस का ग? एखाद्या मुलानं तुला प्रेमात पाळावं आणि त्या मुलानं तुकडे करावे, ते तुकडे फ्रीज मध्ये ठेवावे, इतकी हलकी आहेस का ताई तू? ज्या ज्या वेळी तुला असं वाटतं ना की हा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो, पिक्चरचे डायलॉग, पिक्चरच्या हिरो स्टार की हेअरस्टाईल करतो, खूप मोठी महागाच्या बाईकवर मला घेऊन फिरवतो, त्या त्यावेळी ना तुझ्या बापाचा रियल हिरोचा चेहरा आठव. अगं, शाहरुख खान आणि सलमान खान सारखे ऍक्टिंग करणारे, त्यांच्यासारखी हेअरस्टाईल करणारे खूप पोरं येतील ग तुझ्या आयुष्यात. पण कोणतीही ऍक्टिंग न करता बाप बापाचं पात्र निभावतो ना, तो बाप तुला आठवायला पाहिजे. तू इतकी स्वस्त नाहीस ताई, कोणीही तुला प्रेमाच्या जाळ्यात फसवावं, इतकी स्वस्ती नाही. अगं, ज्या फोन मधून तू तुझ्या त्या बॉयफ्रेंडला बोलतेस ना, त्याला तू पिल्लू सोना करतेस ना, तो फोन तुझ्या बापानं कष्टानं घेऊन दिलेला फोन आहे बघ. तुझ्या बापानं कष्ट केले, त्याच्यानंतर तुझ्या हातामध्ये 20-25 हजाराचा फोन पडला आणि त्या फोनवरून तू कोणाला कसे मेसेज करायचे हे तुझं तू ठरवायचं ताई, तुझं तू ठरवायचं. आपल्या बापाचं इतकी मोठी असलेली श्रीमंती, तुझा बाप पैशानं श्रीमंत जरी नसला ना, तरी त्याची खरी श्रीमंती तू आहेस, लक्षात घे. एक 20 वर्षाची तरुणी तिच्या आईला प्रश्न करते, आई, तू 5-6 वर्ष आधी प्रत्येक सणाला माहेरी जायची, प्रत्येक सणाला माहेरी जायची, 8-10 दिवसातनं माहेरी जायची, आई तू आता माहेरी का जात नाही ग? त्यावेळी आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आई उत्तर देते की ज्यावेळी मी 5-6 वर्षाच्या आधी माहेरी जायची ना, आणि माहेरी गेल्यानंतर घराच्या अंगणामध्ये मला माझ्या आबांची चप्पल दिसायची, ती चप्पल मला दिसायची आणि मी गेल्यानंतर आबा असा आवाज दिल्यावर माझे आबा धावत यायचे, हातातल्या पिशव्या घ्यायचे आणि मला लाडानं बसवायचे आणि आईला आवाज द्यायची, अगं ही आली बघ, आपली लेक आली बघ, किती दिवसानं आली बघ. अगं, आता मी माहेरी जाते ना, तर मला अंगणातली ती चप्पल दिसत नाही आणि कोणी प्रेमानं आवाज सुद्धा देत नाही. बाप गेल्यानंतर माहेर संपतं. ताई, तुला बापाची किंमत जाणून घ्यायची आहे ना, त्या घराला बापाची किंमत विचार, ज्या घरामध्ये बापाचं अस्तित्व नाही. बाप गरीब जरी असला ना, बाप श्रीमंत जरी असला ना, ताई तो बाप बाप असतो ग, बाप असतो. कोणत्याही अनोळखी पोराचा हात हातात धरून जाण्याआधी एकदा बापाला बघ, एकदा बापाच्या पायाला पडलेल्या भेगा बघ. तुझा बाप कॉलर टाईट करून 4 लोकांमध्ये चालतो, 4 लोकांमध्ये वावरतो, त्याला तुझा अभिमान आहे ताई, आणि तू त्याचा अभिमान गमावतेस एखाद्या पोराचा हात पकडून ज्यावेळी तू पळून जातेस. अगं, प्रेम करू नको या मताची मी नाही, प्रेम कर, इतकं लेवलचं प्रेम कर, पण त्या प्रेम करणाऱ्याला एकच म्हण, मी तुझी सावित्री व्हायला तयार आहे, तू माझा ज्योतिबा होशील का? मला सांग, जो मुलगा तुला तुझ्या अभ्यासापासून वेगळं करत असेल,
जो मुलगा त्याच्यासोबत 3-3 तास बोल असं तुला म्हणत असेल, त्या मुलाचं तुझ्यावर प्रेम नाही ताई. प्रेम काय असतं? प्रेम म्हणजे एकमेकांना मोठं होताना बघणं असतं. प्रेम म्हणजे हात पकडून पळून जाणं नसतं ताई. प्रेम म्हणजे त्याग असतं. प्रेम म्हणजे समर्पण असतं. जसं ज्योतिबाने सावित्रीवर प्रेम केलं. आज सावित्री आपल्याला कळली ना, ते कोणामुळे कळली? कोणामुळे कळली? ज्योतिबांमुळे कळली. त्या ज्योतिबा इतकं जर तुझ्यावर कोणी प्रेम करत असेल ना, तर बापासमोर प्रस्ताव ठेव आणि खुशाल त्या माणसाशी लग्न कर. पण असंच कोणी आलेला मुलगा 4 गप्पा आणतो, तुला चॉकलेट घेऊन देतो, खायला हॉटेलमध्ये नेतो, पिझ्झा देतो, अशाच्या हातात हात घेऊन पळून जाऊ नको. जो मुलगा तुला तुझ्या आयुष्याचे ध्येय दाखवतो, जो मुलगा तुला मोठा करतो, त्या मुलाच्या प्रेमात पडताय. आणि एक गोष्ट सांगू का? पुरुष प्रत्येक भूमिका निभवत असताना पुरुषाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची भूमिका कोणती असेल ना, तर ती बाप होण्याची आहे. तुला बाप समजून घ्यायचंय ना, त्या घरात जा ज्या घरात बाप नाही. त्या घराला विचार बाप काय असतो, त्या लेकरांना विचार बाप काय असतो. ज्यावेळी प्रत्येक सणासुदाला सण येतो आणि इतरांची पप्पा येतात, त्यांना हात धरून घेऊन जातात, कपड्याच्या दुकानात घेऊन जातात, काय पाहिजे ते घे म्हणतात. आणि ह्या लेकरांना बापच नसतो, म्हणून ती लेकरं प्रत्येक सणाला रडत असतात. त्या लेकरांना विचार ना बाप काय असतो, त्या दिवशी कळेल तुला तुझा बाप काय असतो. अगं घरामध्ये बाप असेल ना, तर कोणीच वाकडी नजर करून देखील पाहत नाही, कारण बापाचं संरक्षण त्या घराच्या सभोवती असतं. लक्षात घे, ते संरक्षण तुझ्याकडे आहे, म्हणून त्या संरक्षणाला विसरून बाहेरच्या गिधडांना बळी पडू नको. प्रेम करायचंय ना, त्या प्रेमाची आधी परीक्षा घे. तो माणूस कसा आहे, तो व्यक्ती कसा आहे हे आधी बघून घे, त्याच्यानंतर प्रेम कर. आणि तुला जायचंच ना पळून एखाद्या मुलाशी, तर जाण्याआधी फक्त झोपलेल्या तुझ्या बापाचा चेहरा बघ, त्याचा संघर्ष आठव, त्याचे कष्ट आठव. ज्यावेळी इतरांचे बाप कडक शर्ट घालून इकडे तिकडे मिरवत होते, नवे कपडे घालून मिरवत होते, त्यावेळी तुझा बाप साधं सुधं शर्ट घालून मिरवत होता, कारण तुझा बाप नव्या कपड्याचे पैसे तुझ्या शिक्षणाला लावत होता. ज्यावेळी हा समाज तुझ्या बापाला बोलायचा की अरे मुलीचं लग्न करून टाका, मुलींना शिकवून काही होत नसते, त्यावेळी तुझा बाप छाती फुगवून सांगायचा माझी मुलगी शिकणार, मोठी होणार, डॉक्टर किंवा इंजिनियर होणार. हे स्वप्न तुझ्या बापाचं आहे ताई. ते स्वप्न तुझ्या डोळ्यापुढे आलं पाहिजे पळून जात असताना. ज्या ज्यावेळी तू थकतेस, ज्या ज्यावेळी तू हरतेस ना, त्या त्यावेळी एकदा बापाचा चेहरा बघून घेत जा. बाप होणं सोपं नाही. बापाची चप्पल आपल्या पायात व्हायला लागली म्हणजे बापाच्या वेदना, बापाच्या संवेदना आपल्याला कळायला लागल्या असं होत नाही. असं कधीच होत नाही ताई. बाप हा बाप असतो, त्याला उपमा देण्या इतकं शब्दाचं सामर्थ्य नाही. आणि माझ्यासारख्या शब्द दरिद्रीकडे इतका मोठा शब्दच नाही की मी एखादी उपमा बापाला द्यावी. बाप कोणाला कळत नाही आणि म्हणून बाप हा इतरांना कठोर वाटतो, स्ट्रिक्ट वाटतो. बापाचं संरक्षण कळत नाही, कारण बाप हा बापाच्या भूमिकेत असतो. बाप हा त्याच्या भूमिकेत असतो आणि त्याच्या भूमिकेत असताना तो लेकीला वाढवत असतो, तो लेकीला घडवत असतो, तो लेकीला मोठं करत असतो. तुला प्रेम करायचंय कर, पण फक्त एकदा बापाला आठव आणि त्याच्यानंतर प्रेम कर. आपल्या बापाची मान आपल्यामुळे कधीच खाली जाणार नाही ना, ही जाणीव ठेव आणि त्याच्यानंतर प्रेम कर.